हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. हा व्लॉग स्टार्ट करायला मला खूप उशीर झाला म्हणजे जवळपास 5 वाजले आणि मी आत्ता जस्ट आवरून मंदिरात आलो आहे आणि हा व्लॉग स्टार्ट केला आहे. द रिझन इज की मला मॉर्निंग शिफ्ट होती तर मी सकाळपासून कामात होतो आणि 2 वाजेपर्यंत. त्यानंतर सलूनला गेलो होतो आणि मग त्यानंतर आवरून फ्री झालो आणि तेव्हा हा व्लॉग सुरू केला आहे. तर मग 1-2 क्लिप मी सकाळी घेतल्या होता, त्या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही आहे. तर मग चला आता इथून पुढं बघूयात की आजचा दिवस कसा प्रोसीड होतो ते. गाईज ही जी गाय आहे ना, हिचं नाव ना डॉली ठेवलं होतं माझ्या मोठ्या भावाने. ही कोविडमध्ये आमच्या घरी आली होती तर मग त्यावेळेस तिचं नाव डॉली ठेवलं होतं. गाईज आम्ही याचं नाव ठेवलं आहे गोऱ्या. फेअर म्हणजे अजिबात नो रेसिझम आहे. भाऊ तू काढायची गोरे आणि याने नाव ठेवलंय ते गोऱ्या. मी नाही ठेवलं म्हणून का हानील होतो तुला गोरा. गाईज मी इंस्टाग्रामवरती 6 रील टाकलात आणि अराऊंड मला त्याला 8-9 हजार व्ह्यूज गेले असतील आणि त्याच्यापैकी माझे 3 फॉलोअर वाढलेत. त्याच्यानंतर 4 जणांनी मला अनफॉलो केलं. ते मी सीन काय म्हणजे काय काय एक तर फॉलो करा न ते डायरेक्ट करूच नका. फॉलो करून अनफॉलो का करू राहिले मला ते समजून नाही राहिले. सनसेट व्हायला आलाय आणि इकडं आपला सोन्या आणि सर्जा चारायला आणलेत बाबांनी. गाईज जस्ट मी चाललो होतो तर मला यांनी आवाज दिला आणि हे मला म्हणलं की आमचा पण व्हिडिओ काढ आणि एडिट करून टाकून दे. आणि आता ते मला म्हणताय की ते तिकडं कॅमेराकडं नको बघू, काम करताना व्हिडिओ काढ. हे मागे ते काम करत होते या गोडाऊनमध्ये, त्यांनी मला बोलवलेलं आणि ते मला बोलत आहे की आमचा पण व्हिडिओ काढ आणि एडिट करून टाकून दे कुठे. म्हटलं ठीक आहे. मला फर्स्ट टाईम असं झालं आहे की भाई म्हणजे कोणी डिकरेज नाही एनकरेज केलं आहे. म्हणजे डिकरेज तर मला तसं कोणी केलं नाही आजपर्यंत, पण मग तेच म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं आहे ना. ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो ना तर त्यावेळेस मला थोडी लाज वाटायची, थोडं ऑकवर्ड व्हायचं, पण आता अजिबात होत नाही. आपले सोन्या आणि सर्जा किती वेळ चारायचे बाबा? काही नाही, रानात नाही जायचं का? नाही विचारलं मी. ओ ही करते इथं अभ्यास. आत्ता मी येत होतो तर ते त्यांच्या शेडमध्ये ते सोयाबीन भरत होते ते लोक. तेव्हा अरे आमचा पण व्हिडिओ घे, आमचा पण व्हिडिओ घे आणि एडिट करून टाकून दे म्हणे कुठं. आणि मग ते उभे होते ना माझ्यासोबत बोलताना. मग मी म्हटलं की ठीक आहे. ते म्हणे अरे चला काम करायला लागू, काम करताना व्हिडिओ घे म्हणे, उभा राहून नको घेऊ. की मागे काकी घास कापत होता तर त्यांना म्हटलं काकी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो. तर तेव्हा नाही नाही आत्ता न घेऊ, साडी चांगली नाही आहे, उद्या घेऊ उद्या. म्हटलं ठीक आहे. झालं आहे हां बस. गाई नाही नाही उभा नको. अरे मी काय रील नाही शूट करत आहे. गाईज सॉरी फॉर डिस्टर्ब. हा थोडा मूर्ख माणूस आहे. हां त्याच्यात डिनर झालं आणि माझा एक मित्र आला होता, तसं तो माझा स्टुडंट पण आहे. तर आम्ही इतक्या गप्पा मारल्या, मी पप्पा तो होता माझी आजी होती. तर त्यांच्या काळात काय काय होतं म्हणजे पप्पांच्या त्यांच्या काळात म्हणजे आजीच्या काळात लग्न कसे होत होते, शाळेत कसे जात होते, परत काय गावात होतं काय नव्हतं, काय रीती होत्या काय परंपरा होत्या, या सगळ्या गोष्टी झालेल्या म्हणजे सगळं डिस्कस करत होतो. तर तेच. आणि आता वाजलेत अराऊंड 10:30 आणि मी हा व्लॉग आत्ता इथे एंड करतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.